ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेत त्यात विद्यार्थी सुद्धा आले। आम्ही अतिशय महत्त्वपूर्ण काही निर्णय घेतले। त्यात प्रामुख्याने एका IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातला जो निर्णय होता तो पर्यंत झालेला नव्हता। तो निर्णय घेण्याची विनंती आम्ही गृहमंत्र्यांना आजच करतोय। त्याचबरोबर आमच्या जेवढ्या काही बसेस आहेत म्हणजे 14,300 बसेस आहेत आणि स्वतःच्या आमच्या आहेत 450 आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत 350 आम्ही भाडेतत्वावर घेतलेल्या आहे। ह्या सर्व बसेसमध्ये त्या CCTV कॅमेरा GPS यंत्रणा म्हणजे ट्रॅकिंग सिस्टीम ही कंपल्सरी करण्याचा निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले। त्याचबरोबर बऱ्याच आमचे बस डेपो जे आहेत त्या बस डेपोमध्ये बसेस बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही 4 व्हीलर गाड्या सुद्धा RTOच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहेत। त्याचा सुद्धा गैरफायदा काही समाजकंटक घेत असतात। त्यामुळे ह्या सगळ्या बसेस व 4 व्हीलर गाड्यांचा ताबडतोब म्हणजे 15 डेडलाईन दिलेली आणि 15 एप्रिलपर्यंत त्याचं पूर्णपणे त्या स्क्रॅपमध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी आम्ही 1.5 महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत प्रत्येक बस डेपोवर। आणि जे सुरक्षा रक्षक आहेत ते सुरक्षा रक्षक आज आमच्याकडे जवळजवळ 2700च्या आसपास आहेत। ते महाराष्ट्र बोर्डातील विविध ज्या सेवा आहेत त्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत। 3 एजन्सीच्या माध्यमातून ते 2700 सुरक्षा रक्षक आहेत। महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे। ती संख्या किमान 15 ते 20% असावी अशा प्रकारचा मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत। त्यामुळे ह्या राज्यातील ST महामंडळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा महिलांना देणं, त्याचबरोबर अशा काही घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी अजूनही काही उपाययोजना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आखता येतील का याची आम्ही आज चर्चा केली आणि AI टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये आणि सर्व ST मध्ये ह्या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन सुधारणा आम्ही करणार आहोत। CCTV काही ठिकाणी बंद आहेत अशा आणि प्रामुख्यानं सर्व बस स्थानक जी आमची आहेत 580 आणि 251 ह्या सर्व बस स्थानकाचं आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करण्याचे आदेश सुद्धा आज पारित केले। सर काही ठिकाणी जे